रिपब्लिकन पक्ष दक्षिण मध्य मुंबई जिल्ह्याच्या वतीने राज्यसभेत सलग तिसऱ्यांदा बिनविरोध निवड झाल्याबद्दल रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले साहेब यांना चेंबूरच्या फाईन आर्ट सभागृहात भव्य सत्कार करण्यात आला। तसेच डॉक्टर भदेंद्र राहुल बोधी यांचा 75वा वाढदिवस अमृत महोत्सव मोठ्या हर्ष उल्हासात पार पडला। सत्कार समारंभास रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर आदी मान्यवर उपस्थित होते। आज आपण आपले लोकनेते जे रात्रंदिवस बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून ते चालत आहेत आणि त्यांनी जो आरपीआय बाबासाहेबांनी निर्माण केला, जे स्वप्न बघितलं की या आरपीआयने एकदा आपल्या भारताच्या पार्लिमेंटमध्ये जावं, तिथे आरपीआयचा झेंडा फडकावा, ते काम आपले माननीय आदरणीय आठवले साहेबांनी केलेले आहे। भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये सर्व प्रांतामध्ये आठवले साहेब फिरत असतात आणि बाबासाहेबांची मेसेज, बाबासाहेबांच्या संदेशाला ते जनमानसापर्यंत पोहोचवण्याचं काम केवळ शब्दांनी नव्हे, वाणीने नव्हे, त्यांच्या कर्तृत्वाने त्यांनी संपूर्ण आपलं जीवन या चळवळीसाठी आणि बाबासाहेबांच्या त्या रथाला पुढे नेण्यासाठी, संसदेपर्यंत नेण्यासाठी, सत्तेपर्यंत नेण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी असतात। सत्ता मोठी महत्त्वाची आहे, ती फार महत्त्वाची असते आणि ती कशी मिळवावी त्यासाठी प्रयत्न करावे लागतात, तेव्हाच आपण तिथपर्यंत जाऊ शकतो। तसे आपला समाज हा संख्येने फार लहान आहे। एका गावाकडे बघितलं तर त्या ठिकाणी आपले 15-20 घर असतात किंवा 50 घर असतात, तिथे इतर समाजाचे 200 किंवा 500 घर असतात। वयाच्या मानाने बघितलं तर एवढी वर्ष हे जे राजकारण करतायत ते, या राजकारणामधलं त्यांचं वैशिष्ट्य इथं माझ्या आधीच्या देखील कार्यकर्त्यांनी सांगितलं, परंतु कुठल्याही प्रकारची घमेंड त्यांना अशी नाहीये। त्यांच्याकडे ज्या वेळेला आम्ही बघतो त्यावेळेला जे लोक येतात, दोघं नवरा बायको येतात, त्यांच्या समोर उभे राहतात आणि त्यांना सांगतात आमच्या दोघांची रात्री भांडणं झाली। मग साहेब त्यांना सांगतात, त्यालाही नवऱ्यालाही दम देतात, बाईलाही दम देतात, दोघे साहेबांच्या पाया पडतात आणि निघून जातात। हा जो एक आनंद कार्यकर्त्यांना मिळतो, आपण देखील बघत असतो की आपलं जर घरात भांडण झालं तर कुणीतरी ते सोडवायला पाहिजे। तर अशा प्रकारची भूमिका ते सातत्याने घेतात, त्यामुळे त्यांची लोकप्रियता देखील आहे आणि समाजामध्ये त्यांचं स्थान आहे। बाबासाहेबांच्या पश्चात ज्या वेळेला रिपब्लिकन पक्ष स्थापन झाला, त्यावेळेला तो रिपब्लिकन पक्ष वाढवता आला नाही। त्यावेळेच्या पदाधिकाऱ्यांना, त्यावेळेचे जे नेते होते त्या लोकांना आपल्या पुरता त्यांनी थोडासा मर्यादित ठेवून तो कसा तरी टिकवलेला होता। पण ज्या वेळेला रामदास आठवलेंच्या नेतृत्वाखालची फळी याच्यामध्ये उतरली, त्यावेळेला आपण बघत आहोत की देशामध्ये रिपब्लिकन पक्ष हा गाजत असलेला पक्ष आहे। केवळ महाराष्ट्रामध्येच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा रिपब्लिकन पक्ष पसरलेला आहे। ज्या लोकांना रिपब्लिकन म्हणजे काय माहिती नव्हतं, त्याच्या वस्त्यांच्या मध्ये रिपब्लिकन पक्ष पसरलेला आहे। या रिपब्लिकन पक्षाला पसरवण्याच्या कामात निश्चितच रामदासजी आठवले यांचा वाटा आहे।
मी पुन्हा एकदा त्यांना याबद्दल धन्यवाद देतो आणि मी थांबतो. जय भीम. उपस्थित बंधू आणि भगिनींनो, माझ्या भीमामुळे माझ्या कामाला आता येत आहे आकार. माझ्या भीमामुळे माझ्या कामाला आता येत आहे आकार. म्हणून चेंबूरमध्ये होत आहे माझा सत्कार. मी जिंदगीमध्ये कधीच मानली नाही माझी हार. मी माझ्या आयुष्यामध्ये कधीच मानली नाही राजकारणामध्ये माझी हार. कारण मी करत आलो आपल्या दुश्मनांवर वार. सर्वांसाठी उघडे असते माझे दार. सर्वांसाठी उघडे असते माझे दार. कारण मी साऱ्या देशातली जागी केलेली आहे दलित समाजाची नार. सरकारामध्ये मला इंटरेस्ट नाही. कार्यकर्त्यांचा आग्रह होता आणि आपला उत्साह आहे. मला तिसऱ्यांदा राज्यसभेवर जाण्याची संधी मिळाली. बसू नको थोडं. त्याच्या अगोदर 3 वेळेला मी लोकसभेमध्ये निवडून आलो होतो. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये 5 वर्ष समाज कल्याण, ट्रान्सपोर्ट आणि इतर खात्याचं मंत्रीपद मला मिळालं. मी कुणाला मागायला गेलो नाही. मागायला गेलो यायला कळलंच नाही. राजकारणामध्ये न मागता मिळालं तर ते घ्यायचं, नाही मिळालंय तर असं पाहिजे. सत्तेवर गेल्यानंतरच माणूस मोठा होतो असं नाही. माझं कार्यकर्ता जे पद आहे, पद माझ्या मंत्रिपदापेक्षा सुद्धा फार मोठं. दलित क्रांतीच्या काळामध्ये गावागावाची वस्तीशी मी आपल्याला जोडलेला आहे. आणि गाव अशी आहे की त्या कुठलंही गाव असं नाही की त्या गावामध्ये कुठलंही गाव असं नाही की त्या ठिकाणी माझा संपर्क. अलीकडे गावमध्ये आपला पक्ष वाढलेला आहे. सगळ्या राज्यामध्ये आपला पक्ष भेटलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन पक्षाचं नाव प्रत्येक राज्यामध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. कदाचित महाराष्ट्राच्या पाठीमागे नसता तर मला ते शक्य झालं नसतं. महाराष्ट्रातल्या झोपडीमधली माणसं, या महिला, हे तरुण माझ्या पाठीचे नसते तर कदाचित मला ते शक्य झालं नसतं. माझ्या पाठीची ताकद उभा आहे. म्हणूनच मला दिल्लीच्या तख्तापर्यंत जाता आलं. म्हणूनच मला नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये 3ऱ्यांदा संधी मिळालेली. 4थ्यांदा मिळेल, 5व्यांदा मिळेल. पाहूया काय होते ते, पुढं काय करायचं पाहू. मंत्रिपदापेक्षा बाबासाहेबांनी सांगितलं नाही की सत्तेमध्ये आपण आलं पाहिजे. आपल्या कार्यकर्त्यांनी वाढ तयार केली पाहिजे. या कार्यकर्त्यांनी मतं मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बाबासाहेबांचा पक्ष चालवायचा असेल तर कॉर्पोरेशनमध्ये, विधानसभेमध्ये, जिल्हा परिषदेमध्ये, पंचायत समितीमध्ये निवडून आलं पाहिजे. मित्र पक्षाने जागा दिल्या नाहीत म्हणून आपण असंच बसायचं असं नाही. मुंबई शहरामध्ये आपल्या गटाची ताकद मोठी ताकद आहे. पण अलीकडे अनेक वार्डामध्ये पाहिलं आहे की आपण मित्र पक्षांचा प्रचार नाही केला तरी ते लोक निवडून येतात. 5-5, 7-7 हजार, 8-8 आपण प्रचार नाही केला तरी सुद्धा ते लोक निवडून येतात. आपल्या पक्षाची माणसं उभी राहिल्यानंतर मतच मिळत नाहीत. आपल्या पक्षाचे कार्यकर्ते पक्षाच्या विरोधामध्ये काम करतात. असं केलं तर मोठी ताना